आणि उपशाखा प्रमुख यांच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी ते स्वतः विचार या ठिकाणी मांडतील, त्यांच्या कल्पना या ठिकाणी मांडतील. मी अशोक दात्रक साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सभागृहाला संबोधित करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा, ज्यांनी तुम्हाला आणि मला हिंदुत्वाचा ध्यास दिला आणि मराठीचा श्वास दिला, ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपणावर सगळ्यांवर आईच्या मायेनं माया करणाऱ्या मासाहेब या थोर विभूतींना वंदन करतो. आज या मेळाव्याला इथे बोलत असताना खरं म्हणजे मला यायला उशीर झाला. मी आपणा सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी येण्याच्याच मनस्थितीत नव्हतो, तब्येत फारच असल्यामुळे. पण शिवसेना हे भाई अतिशयोक्ती नाही, शिवसेना ही 4 अक्षर मुडद्यात देखील होऊ शकेल. आणि म्हणून मी या ठिकाणी उशिरा पोहोचलोय. आपणा सर्वांना त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं विभाग प्रमुख आशिषजी ते आलेले नाही आहेत, आजारी आहेत. अजय चौधरीजी, भाई सुहास, सुधीर साळवीजी, त्याचबरोबर माजी महापौर आणि उपस्थित मान्यवर मंच. इजा झाली, बिजा झाली, आता लोकसभेला अरविंदभाई पहिल्यांदा निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले आणि तिसऱ्यांदा सुद्धा निवडून आले. करिश्मा तुमचा आहे, हा करिश्मा तुमचा आहे. हो, हे सुद्धा तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये निवडून आले, तर हा सुद्धा करिश्मा तुमचा आहे मित्रांनो. भगिनींनो, हा सर्व करिश्मा तुमचा आहे मित्रांनो. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त एकच सांगतो, शक्यतो मी शाखेमध्ये येईल. शाखेमध्ये उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि बूथ प्रमुख यांच्याबरोबर चर्चा करेन. ज्याला कोणाला 1 to 1 बोलायचं असेल त्याला सुद्धा माझी तयारी आहे. तुम्ही म्हणाल तितका वेळ मी तुम्हाला द्यायला तयार आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. फक्त एकच मी मागणं मानतो तुमच्याकडे, या शिवडी मतदारसंघातील सर्वच्या सर्व, सुधीर भाऊ जसे बोलले, सर्वच्या सर्व नगरसेवक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचे निवडून आले पाहिजे. हा आज आपण प्रतिज्ञा करूया. आणि प्रतिज्ञा कधी पूर्ण होईल? लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक वेगळी होती, आता फार वेगळा आहे. आता आम्हाला एक एक मतदार तपासावा लागणार आहे. एकेका घराघरात, एकेका इमारतीमध्ये, एकेका झोपड्यामध्ये. कारण लोकसभेला जो निकाल लागला आणि त्यांचे डोळे जे पांढरे झाले, शिवसेना फोडून सुद्धा काही फरक पडत नाही, हे पाहिल्यानंतर मग त्यांनी तो रडीचा डाव टाकला. मतदार यादीमध्ये मतदार वाढवण्यापासून चुकीचे मतदार, मी तो म्हणतो मुंबई बाहेरचे सुद्धा काही नावं टाकली त्यांनी. आणि म्हणून आपल्याला डोळ्यात तेल घालून
पहिली लढाई आपली ही मतदार यादीचं वाचन आणि मतदार यादीतला आपला मतदार कोण आहे ते ओळखणं ही आपली पहिली लढाई. त्याच्यामध्ये आपण जर यशस्वी झालो तर मला वाटत नाही कोणाची न्यायवादी आहे आपला पराभव करू शकतील. आणि म्हणून मी आता जास्त बोलणार नाही, भाईंना पण बोलायचं आहे की या बाबतीमध्ये पुनश्च मी तुमच्या बरोबर संवाद साधण्याकरता येईनच, त्यावेळेला आपल्यावर बोलेन. फक्त एकच सांगतो, जोर के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, कल का सूरज हमारा है. एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.